नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाची सेवा करत असतो, जे की सर्व विघ्नांचा नाश करत असतात, सर्व मनोकामना पूर्ण करत असतात आणि आपली अडलेली कामे मार्गी लागत असतात. रिद्धी सिद्धी प्रत्येक कामामध्ये सिद्धी आपल्याला देत असतात. आपले प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतो. तर अशा गणपती बाप्पाची पूजा आपण करत असतो. तर आतापर्यंत जर तुमचे काही समस्या त्यांचं निवारण तुम्हाला मिळालं असेल, तुमची इच्छा पूर्ण झाली नसतील, तर प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा आज आपण हा उपाय एक बनवणार आहे. जेणेकरून जर तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुमचे सर्व अडलेली कामे मार्गी लागतील, सर्व मनोकामना पूर्ण होत असतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. तर हा कोणती सेवा आहे, कसं करायचं आहे, संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता संकष्ट चतुर्थी आणि अंगारकी याचा योग खूप दुर्मिळ असतो. कारण की अंगारकी संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थीला जर आपण गणपती बाप्पाची उपासना करत असतो तर जीवनातील सर्व संकटे दूर होत असतात, आपल्या मनातली इच्छा बाप्पापर्यंत पोहोचत असतात. आणि या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे त्याला आपण कलश, जे कलश म्हणलं जातो नाही का, कलश समृद्धीचा प्रतीक असतो, यशचा प्रतीक असतो. तर असा कलशची पूजा आपल्याला करायची आहे आणि कलश भरून आपल्याला ठेवायचं आहे. ते कशा प्रकारे ते पण बघणार आहे, जो की त्याचा अत्यंत प्रभावी हा उपाय मानला गेला आहे. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा आपल्या आयुष्यामध्ये लग्न, आयुष्यामध्ये अडथळे, ताणतणाव काहीही वाटत असेल तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करा. संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, पण ज्या वेळेला चतुर्थी, संकष्ट चतुर्थी हे मंगळवारी येत असते त्याला अंगारकी चतुर्थी असे आपण म्हणत असतो. या दिवशी आपण जर उपवास जर केला तर त्याचा फळ आपल्याला अनंत पटीने वाढून आपल्याला मिळत असतो आणि त्याचा अनन्यसाधारण असं महत्त्व मानलं जातो. तर अंगारकीच्या दिवशी जर आपण विधिवत उपवास केलं आणि प्रार्थना केली आणि सेवा केली तर आपल्याला वर्षभरातील जेवढे एक संकष्ट चतुर्थी आहे त्याचा आपल्याला उपवास करण्याचा पुण्य आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून जर प्रत्येक महिन्याचा उपवास जर आपण करत नसेल चतुर्थीचा, तर अंगारक चतुर्थी हा खूप जण करत असतात. ज्यांना शक्य होत नाही उपवास करणं तर अंगारकी तर ते नक्कीच धरत असतात. हा दिवस गणपती बाप्पाचा आणि मंगळवारी आहे चतुर्थी, म्हणून मंगळ ग्रहाशी संबंधित हे दिवस असतो. या दिवशी जर आपण उपासना केली तर आपल्या गणपती बाप्पा पण प्रसन्न होत असतात आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष जर असतील तर ते सुद्धा मंगळ दोषसुद्धा दूर होत असतात. आणि कर्जमुक्ती, आता कर्ज प्रत्येकांना आहे, कारण आज प्रत्येकजण कर्ज करून म्हणजे लोन घेऊन आपण प्रत्येक आपली इच्छा पूर्ण करत असतो. घरासाठी कर्ज, गाडीसाठी कर्ज, रिनोव्हेशनसाठी कर्ज, लग्नासाठी कर्ज, एज्युकेशनसाठी कर्ज. तर कर्जमुक्तीसाठी आणि कामातील सर्व जे काही अडथळे आहे, संकटे आहे, विघ्न आहे ते दूर करण्यासाठी हा जे उपाय आहे अत्यंत फलदायी आहे. आणि या दिवशी रात्री चंद्रचा आपण पूजनसुद्धा करत असतो. त्यांना चंद्राला आपण अर्घ देत असतो आणि त्यांना पूजा करून आपण आपला उपवास सोडत असतो, ज्यामुळे आपल्या मनाला पण शांती मिळत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडलेले कामं असतील किंवा जे काही प्रॉब्लेम होत असतील त्या सर्व प्रॉब्लेममधून आपल्याला सुटका होत असते आणि आपल्या कामं होत असतात. आता हा उपाय जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला कळस भरायचा आहे. तर यामध्ये तांब्या किंवा पितळचा कलश, यामध्ये अक्षता, सुपारी, ₹1 नाणं, हळद कुंकू, फुलं आणि 21 दुर्वांची जोडी आपल्याला लागणार आहे. इतका साहित्य आपल्याला त्यामध्ये लागणार आहे. आणि हा जो कळस आहे व्यवस्थितपणे घासून स्वच्छ करून घ्यायचं, त्यामध्ये पाणी भरवायचं आहे आपल्याला आणि इतका साहित्य लागणार आहे. तर सर्वात आधी आपण साहित्य तुम्हाला सांगितलं आहे, याचं महत्त्व तुम्हाला सांगितलं मी सर्वात आधी. त्यानंतर साहित्य जे लागणार आहे ते सांगितलं, जे की खूप सोपी आहे. पाणी असतो, कळश आहे, हळद कुंकू आहे, अक्षता आहे, फुलं आहे, सगळं असतं आपल्या घरामध्ये. फक्त दुर्वा तुम्हाला बाहेरून आणायचं असतो. त्यानंतर आपल्याला सर्वात आधी संकल्प करायचा असतो. तर संकल्प एकदम साधी सोपी पद्धत असते, एकदम सोपी आहे. तरी मी परत एकदा सांगणार आहे की संकल्प कसा करायचा. तर सर्वात आधी उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि डाव्या हाताने आपल्याला त्या पाण्यामध्ये
अक्षता, हळद, कुंकू, थोडंसं फुलं आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनामध्ये बाप्पाचे स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे आणि आपलं नाव वगैरे घेऊन आपल्या मनातली आपल्याला इच्छा त्यांना सांगायचं आहे बाप्पांना आणि ते सांगून इच्छा सांगून आपल्याला ते पाणी जे आहे ते तामणात सोडून आपल्याला द्यायचं आहे. तर यालाच या पद्धतीने संकल्प म्हणतात. तर संकल्प करताना तुम्ही तुमचं नाव, तुमचं गोत्र वगैरे पण सांगू शकता यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला आता संकल्प आपला सर्वात महत्त्वाचा संकल्प असतो. त्यानंतर आपल्याला आता कलश भरायचा आहे. तर जो कलश आहे त्याला स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. त्यानंतर त्यामध्ये शुद्ध पाणी भरा. थोडंसं गंगाजल असेल तुमच्याकडे तर ते गंगाजल त्या पाण्यामध्ये ॲड करा आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये 1 रुपयाचे नाणे, 1 सुपारी, जो की गणपती बाप्पाचा प्रतीक मानला जातो सुपारी, 1 नाणे, 1 सुपारी, थोडेसे हळद कुंकू, थोडंसं फूल आणि थोडंसं अक्षता, जे की अख्खे असायला पाहिजे, तांदूळ तुटले नसायला पाहिजे. अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ असायला पाहिजे. ते अक्षता त्यामध्ये टाकायचं आहे आणि कलशाच्या मानेवरती एक जे कलशाचा मान असतो जिथं आपण हे बांधतो आपण लाल कलरचा दोरा जे बांधत असतो, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणलं जातं ना, लाल कलरचा धागा आपण हातामध्ये वगैरे बांधत असतो, तो लाल कलरचा धागा त्यावरती बांधायचा आहे आणि तो बांधताना आपल्याला पूर्ण पूजा करताना आपल्याला ओम गणपते या गणपती बाप्पाचं आपल्याला ध्यान करायचं आहे, त्यांचा मंत्र जप करायचा आहे. ओम गणपतये नमः या मंत्राचा मनोभावे आपण जप करायचा आहे आणि कलशावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हळद कुंकू फुलं वगैरे वाहून कलशाचे आपल्याला पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कलशात 21 दुर्वाची जोडी, ज्याला हळद कुंकू म्हणजे दुर्वाला हळद कुंकू आपण लावायचं. त्यानंतर त्या कलशात 21 दुर्वाची जोडी आपल्याला टाकायचा आहे. हा कलश बाप्पाच्या मूर्तीसमोर आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे आपलं जे काही मंदिर असेल, जे काही देवघर असेल, तिथे गणपती बाप्पाची फोटो असेल किंवा मूर्ती असेल, त्यांच्यासमोर आपल्याला ही कळश किंवा हे जे कळश आहे तो आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि तिथेच आपल्याला पूजा करायची आहे. आता आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही गणपती स्तोत्र, संकटनाशक स्तोत्र म्हणू शकता. तर ही पूजा संपली आहे. इथे अगरबत्ती, धूप, दीप, गंध ओवाळणं, इच्छा असेल आरती करा. मोदकाचा आपण करतोच या दिवशी, तर मोदकही तुम्ही करू शकता. शक्य झालं तर हा उपाय सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता, असं काही हरकत नाही. पण त्या दिवशीचा राहुकाळ आपल्याला बघायचा आहे, मंगळवार का राहुकाळ मध्ये शुभ कार्य करणे टाळायचं असतं आपल्याला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे कलशातलं दुर्वासोबत जे पाणी आहे ते वाहत्या पाण्यात आपल्याला सोडायचं आहे. जे पण असतील दुर्वा, पाणी, हळद, कुंकू, अक्षता सगळं वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि समजा जर तुमच्याकडे वाहता पाणी नाही आहे, मग तो काय करायचं, तो दुर्वा वगैरे काढून तो निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आणि जो पाणी आहे ते तुळशीमध्ये किंवा इतर कोणतेही जे झाडं असतील त्या झाडामध्ये ते आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे आणि फुलं वगैरे जे आहे ते कुंडीत आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर अशा प्रकारची ही साधी सोपी उपाय आहे, ज्यामध्ये काहीच खर्च नाही आहे तुम्हाला आणि याचा लाभ तुम्हाला अत्यंत पटीने भेटणार आहे. कारण सर्वात महत्त्वाचा, श्रद्धेने जर तुम्ही ही पूजा उपाय केली, तुमचे जे काय अडलेले कामं असतील ते कामं होणार आहे, तुमची इच्छाची पूर्ती होणार आहे, मनोकामना पूर्ण होणार आहे. आणि जी नकारात्मकता असते ना आपल्या आयुष्यामध्ये, वादविवाद असतात, कोणीतरी शत्रू असतो जो आपल्याला सारखं मुद्दामून त्रास देत असतो, जे काही निगेटिव्हिटी आहे आपल्या आयुष्यामधले ती नकारात्मकता दूर होत असते. कलशात वापरलेले जे काही पाणी आहे आणि जे मंत्र जप आहे ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतात आणि आपल्या आयुष्यामधले जे कलशामध्ये नाणे, सुपारी वगैरे टाकलेले असते हे समृद्धीचे प्रतीक असतात ॲक्च्युली. तर हे आर्थिक अडचणी आपल्या यामध्ये सुटका होत असते, कारण पैसाचा आवाक वाढत असतो आपल्या घरामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा, हा पूजा मंगळवारी आपण केल्यामुळे आपल्या कुंडलीतलं जे मंगळदोष असतो ते मंगळदोष नियंत्रित असतो किंवा त्या मंगळदोषाचा आपल्यावरती जास्त प्रमाणात प्रतिकूल परिणाम होत नाही. म्हणून ही जी सेवा आहे तुम्ही मनोभावे आवर्जून करा आणि बदल बघा. श्री स्वामी समर्थ. उपाय आवडला असेल प्रत्येकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ.